आपणास माहिती आहे का, हनुमंतरायाचा जन्म कसा झाला? हनुमंतरायाच्या जन्माची सविस्तर कथा मी तुमच्या समोर घेऊन येतोय. कारण हनुमंतरायाचा जन्म अंजनी मातेने केलेल्या तपातून, साधनेतून, आराधनेतून आणि भगवान शिवाच्या आशीर्वादातून, अर्थातच वरदानातून प्राप्त झाला. संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक मी रहस्य तुमच्या समोर मांडणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेल मध्ये. आज मी हनुमंतरायाच्या जन्माची सविस्तर कथा तुमच्या समोर घेऊन येतोय. हनुमंतरायाचा जन्म अर्थातच अंजनी माता आणि केशरी राजा यांच्या पोटी झाला. केशरी आणि अंजनी मातेला बरेच दिवस मुलबाळ संतान नव्हतं. परिणामतः अंजनी मातेला दुःख झालं आणि कोणीतरी महात्म्यांनी, साधूंनी, ऋषींनी तपाची साधना करण्यास अंजनीला सांगितली. त्या अंजनी पर्वतीवरती अंजनी मातेनं जावं आणि त्या पर्वतावरती बसून भगवान देवादिदेव महादेव शिवजी यांची आराधना करावी, तप करावी, साधना करावी. आणि साधनेची फल निष्पत्ती म्हणून भगवान शिवजी महादेवजी प्रसन्न झाले. अंजनी मातेला विचारलं, काय पाहिजे देवी तुला? देवीने सांगितलं, मला संतान पाहिजे. आणि महादेवजींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि सांगितलं, मीच तुझ्या पोटी अवताराला जन्माला येणार आहे. म्हणजे हनुमंतराय हे भगवान शिवजीचे अंश आहे. नंतर इकडे अयोध्येमध्ये राजा दशरथजी यांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला होता. त्या यज्ञातून पायस दान अर्थातच एक फळ बाहेर आलं. त्या फळाची विभागणी तिन्ही राण्यांमध्ये करण्यात आली होती, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण पहिला भाग हा कौशल्याला दिल्यामुळे सुंदर असणाऱ्या कैकेयीला अहंकार निर्माण झाला आणि मला का प्रथम दिला नाही या रागामध्ये तिने तो प्रसाद सेवन करण्यास वेळ लावला. तोपर्यंत आकाशातून एक घार गिरट्या घालत आली आणि कैकेयीच्या हातातला तो प्रसाद म्हणजे पिंड उचलून नेला. पिंड घारीने झडपिला आणि तोच पिंड प्रसाद घार घेऊन जेव्हा जात होती तेव्हा वायुदेवानं अर्थात पवन देवानं तो प्रसाद पिंड असणारा अंजली मातेच्या असणाऱ्या पदरामध्ये जिथं तप करत होती, साधना करत होती, त्या ठिकाणी अंजनी मातेकडे सुपूर्त केला. अंजनी मातेनं त्या फळाचं पिंडाचं तात्काळ सेवन केलं आणि यथावकाश अंजनी माता या गर्भवती झाल्या. जेव्हा गर्भकाळ वेळ पूर्ण झाली तेव्हा अंजनी मातेच्या पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेला भगवान शिवाचा अंश असणारा, वायुपुत्र असणारा, पवनपुत्र असणारा श्री हनुमंतराय चैत्र शुद्ध पौर्णिमेला अवताराला अर्थात जन्माला आले. आणि हनुमंतरायाचं विशेष असं सांगितलं जातं, हनुमंतराय चपळ होते, चलाक होते, खोडकर होते, बुद्धिमान होते. लहानपणीच एके दिवशी त्यांनी घराच्या खिडकीतून सूर्याला पाहिलं आणि त्यांना वाटलं हे खाण्याचंच फळ आहे, म्हणून उड्डाण करून सूर्याला गिळण्यास केले. तेव्हा सर्व देवांनी इंद्राजवळ असणारी करुणा भाकली, प्रार्थना केली की या हनुमंताला रोखा, जर याने सूर्य गिळला तर सृष्टीचा काय होणार. आणि मग त्या इंद्रदेवानी आपल्या हातातलं वज्र त्या हनुमंताला मारलं. ते वज्र हनुमंताच्या हनवटीवर लागलं आणि हनुमंतराय छोटेसे मूर्छित पडले. आणि मग पवन देवाला अर्थातच वायुदेवाला याचा राग आला. सर्व सृष्टीतला वायू त्यांनी काढून घेतला, हवा काढून घेतली. परिणामतः हवा अर्थातच ऑक्सिजन नसल्यामुळे सर्व सृष्टीमध्ये विनाश चालू झाला. आणि मग सर्व देवतांनी प्रार्थना केल्यानंतर, वेगवेगळ्या पद्धतीची वरदानं, आशीर्वाद हनुमंतरायाला दिल्यानंतर, हनुमंतरायाच्या जीवदान दिल्यानंतर वायुदेवानी पुन्हा तो वायू सृष्टीमध्ये प्रज्वलित केला, सृष्टीमध्ये चालू केला. पुन्हा सृष्टीची पूर्वीप्रमाणे असणारी स्थित्यंतर चालू झाली आणि हनुमंतराय बनले ते बुद्धिमांत बनले, ताकदवंत बनले, यशवंत बनले. आणि याच हनुमंतराय पुढे जाऊन हेच हनुमंतराय भगवान प्रभू रामचंद्राचे अत्यंत जिवलग असे रामभक्त झाले, जे तुम्हा सर्वांचे आणि प्रभू रामचंद्रासहित संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या हनुमंतरायाच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. जय श्रीराम.